कैसा दिखता मैं बोल। अन्ना अन्ना आप बिल्कुल विलेन दिखता है अन्ना। कैसा दिखता मैं बोल। अन्ना अन्ना आप बिल्कुल विलेन दिखता है अन्ना। तर तुम्ही जो आता प्रीमियर व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करून अगदी सोपा आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। चॅनलवरती कोणी नवीन असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती टोटल आपल्या चॅनलवरती मिळून जातील। सिम्पली आता काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं आहे। कॅपकट तुम्ही ते ओपन केल्यानंतर परत ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपला जो बीटमॉप व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे। बीटमॉप व्हिडिओ इथे ॲड केल्यानंतर त्याच बीटमॉप व्हिडिओवरती क्लिक करायचं। खाली थोडं इथे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन मिळून जाईल, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो बीटमॉप आहे त्यामध्ये आपण बीट दिले आहेत, 1-2-3 अशा बीट आहेत। तर सिम्पली हे जे आपण बीट दिले जिथून चेंज होतील तिथून हा व्हिडिओ इथून स्प्लिट करायचा आहे। पहिली बीट बघायची कुठे चेंज होतं, थोडं पुढं आल्यानंतर इथून ही बीट चेंज होतं अशा। ठीक आहे, तर ह्याच व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर पहिला ऑप्शन आहे त्या स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते, ह्याच व्हिडिओवरती क्लिक करू तर स्प्लिट करूया। ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते, ह्याच व्हिडिओवरती क्लिक करू तर पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे ह्या व्हिडिओचे जे आहेत ते 4 भाग इथून होऊन जातील। हे 4 भाग इथून व्हिडिओचे झाल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं तो आहे ना, जे वेगवेगळे भाग चालले त्यामध्ये इथून आता आपल्याला फोटो ॲड करायचे आहेत। फोटो ॲड करण्यासाठी ही जी फोटोची वेगळी लेअर झाली त्यावरती क्लिक करायचं आहे, खाली थोडं इथे स्क्रोल करायचं आहे आणि रिप्लेसचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करून तुमचं जे ते फोटो असेल इथून सिलेक्ट करायचा आहे। तर इथून हा फोटो आपण ॲड करू आणि 2 बटन इथून सिलेक्ट करायचा आहे। ठीक आहे, सेम परत दुसरा फोटो आहे तिथे इथं रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। दुसरा इथून फोटो ॲड करून घ्यायचा अशा प्रकारे आणि 2 बटन इथून सिलेक्ट करायचं आहे। ठीक आहे, तिसऱ्या फोटोला सेम प्रोसेस आहे, इथे इथं रिप्लेसवरती क्लिक करून इथून आपला जो तिसरा फोटो इथून ॲड करून घेऊया अशा प्रकारे आणि सिम्पली सिलेक्ट करूया। त्याच्यानंतर हा जो आपला चौथा फोटो राहील त्याला पण इथून फोटो आपण ॲड करून घ्यायचा चौथा, म्हणजे इथून आपले 4 फोटो इथून ॲड होऊन जातील। ठीक आहे, अशा प्रकारे ते इथून बघू शकेल 4 फोटो इथे आपण ॲड केल्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, तर इथून ओव्हरलेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ओव्हरलेज ऑप्शन आहे त्यावरती आणि इथून आता आपल्या इथून 4 आपण डायलॉग दिलेले आहेत, ह्या सॉन्गचे आहेत ते। तर सिम्पली इथून आपले डायलॉग कसे ॲड करायचे ते तुम्हाला सांगणार आहे। तर इथून आपल्याला प्ले करून बघायचं कुठून आपला डायलॉग चालू होतं। पहिला इथून आपला डायलॉग आहे तो इथून चालू होत आहे। तर सिम्पली इथून इथे आल्यानंतर ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि आपला जो पहिला डायलॉग असेल तो तुम्हाला इथून ॲड करायचा आहे। ॲड केल्यानंतर ह्याची जी लेंथ आहे कुठपर्यंत हा डायलॉग म्हणजे बोलतात आणि कुठून संपतो तिथपर्यंत बघायचं आपल्याला। ओके, इथपर्यंत येतो हा डायलॉग, इथून संपतोय। तर इथून ह्याची जी लेंथ मोठी झाली आहे इथून कमी करायची आणि पुन्हा हेच प्लेसवरती क्लिक करून तेच PNG इथून ॲड करायचं, म्हणजे हे जे PNG इथून स्क्रीनवर सेट होऊन जाईल। सेट झाल्यानंतर इथून ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, हे तुम्हाला इनच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल फेड इनचा, इथून सिम्पली सिलेक्ट करायचं आहे। तर इथून आपण बघूया कुठे येतो, तर यामध्ये तुम्हाला मिळून जाईल, सिम्पली इथून सिलेक्ट करून द्यायचं अशा प्रकारे येते आहे। सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आता आपले हेच PNG डुप्लिकेटचं इथे ऑप्शन मिळून जाईल, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे। दुसरं PNG त्याची लेंथ कुठपर्यंत बघायची, म्हणजे डायलॉग कुठून येतो आणि कुठून संपतोय तो बघायचा आपल्या इथून आपण प्ले करून बघूया। ओके, इथपर्यंत येतो, थोडी वाढवायला लेंथ। त्याच्यानंतर प्लेसवरती क्लिक करून दुसरं PNG इथून आपण ॲड करूया। ठीक आहे, अशा प्रकारे आता ह्याच्या पुढचं PNG बघूया कुठपर्यंत येतं, डुप्लिकेट करूया। ओके, इथपर्यंत आपलं येते, इथं ह्याची लेंथ तिसऱ्याची कमी करूया आणि इथून तिसरं PNG असेल इथून ॲड करून घेऊया अशा प्रकारे। सिम्पली रिप्लेस ऑप्शनवरती क्लिक करू, इथून हे PNG इथून ॲड करायचं आहे। पुन्हा डुप्लिकेटचं ऑप्शन येते त्यावरती क्लिक करायचं आहे, ह्याची लेंथ आपली इथपर्यंत येईल। ओके, इथपर्यंतची येते, तर सिम्पली रिप्लेसवरती क्लिक करून चौथं PNG इथून ॲड करून घ्या। ठीक आहे, अशा प्रकारे हे जे 4 PNG असतील इथून ॲड करायचे। त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला दुसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा, क्लिक केल्यानंतर खाली थोडं येतं स्क्रोल करायचं आहे, डुप्लिकेटचं ऑप्शन येते त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली हा जो डुप्लिकेट फोटो झाला आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि तुम्हाला ओव्हरलेच ऑप्शन आहे त्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर ओव्हरलेच ऑप्शन खाली मिळून जाईल, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि हा जो फोटो आहे तो आपल्या सिम्पली फोटोवर थोडं पुश करायचं आणि हा जो फोटो आहे पहिल्या फोटोच्या शेवटला थोडं इथे आणून अशा ठेवायचं आहे आणि सिम्पली ह्याची जी लेंथ असेल अशा इथून कमी करायची। तर स्क्रीनवरती पाहू शकाल अशा हा जो फोटो असेल इथून तुम्हाला ठेवायचा आहे। त्याच्यानंतर सिम्पली तिसरा जो फोटो असेल तो पण सेम प्रोसेसने करायचे।
पहिल्यांदा डुप्लिकेट करायचा आहे, नंतर ओव्हरले करायचा आहे, खाली लेंथ आल्यानंतर दुसऱ्या जो फोटो आहे त्याच्या आशवाय शेवटला आणून ठेवायचा आहे आणि लेंथ आशवाय कमी करा. पुन्हा हा जो आपला शेवटचा फोटो राहील तो पण इथे डुप्लिकेट करायचा आहे. पुन्हा ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आणि इथून सिम्पली ह्या फोटोच्या आशवाय आणून ठेवा. म्हणजे इथून आशवाय हे जे 3 फोटो असतील इथून करायचे. त्याच्यानंतर 3 फोटो आहे ते आपल्या आता काय करायचं, सिम्पली हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ओव्हरलेमधला लक्षात ठेवा, ते ओव्हरलेमधला आपण सांगतोय. तर ह्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर रिमूव्ह बीजीचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं. ऑटो रिमूव्हलवरती क्लिक करायचं. इथून तुमचं जे बॅकग्राऊंड आहे इथून रिमूव्ह करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्या सिम्पली हा जो फोटो आहे ना त्यावरती क्लिक करायचा आहे, म्हणजे ओव्हरलेमधला. सिम्पली आता कीचं ऑप्शन आहे प्लेचं शेजार आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच फोटोच्या शेवटला किती की द्यायची, ठीक आहे, अशा प्रकारे. त्याच्यानंतर पहिली की दिली तिथे यायचं. हा जो फोटो आहे तो सिम्पली लहान करायचा आहे, जेवढा होईल तेवढा लहान करायचा आहे सिम्पली अशा वेळा, ठीक आहे. ओके, एवढा बास आहे. तर आता सिम्पली आपल्या इथं लहान केल्यानंतर इथे तुम्हाला मध्ये यायचं ह्या फोटोच्या ग्राफचं ऑप्शन आहे प्लेच्या शेजारी त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला ग्राफ आहे ना फ्लो 3चा जो ग्राफ असेल इथून स्लाईड करायचा, ठीक आहे. तर सिम्पली हा जो आहे इथून स्लाईड करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता सेम प्रोसेसने आपले हा जो दुसरा फोटो असेल तो करायचा आणि तिसरा पण. तर सिम्पली आपल्याला आहे ना ह्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, रिमूव्ह बीजेस ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून ऑटो रिमूव्ह करून घ्यायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ते की द्यायची, ह्या फोटोच्या शेवटला की द्यायची, पहिल्या कीपाशी येऊन हा जो फोटो असेल लहान करायचा आहे संपूर्ण, ठीक आहे, अशा प्रकारे. आणि सिम्पली ग्राफचं ऑप्शन आहे ते त्यावरती क्लिक करून फ्लो 3चा जो ग्राफ आहे तो स्लाईड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. सेम प्रोसेस हा जो तिसरा फोटो ते द्यायचं आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. रिमूव्ह बीजीचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ऑटो रिमूव्हलवरती क्लिक करून बॅकग्राऊंड रिमूव्ह झाल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याच फोटोवरती क्लिक करायचं आहे. कीचं ऑप्शन आहे ते त्यावरती क्लिक करायचं आहे. फोटोच्या शेवटल्यामध्ये की द्यायची, पहिली की दिली तिथे यायचं आणि सिम्पली हा जो फोटो असेल जेवढा होईल तेवढा लहान करायचा, ठीक आहे. त्याच्यानंतर ग्राफच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. फ्लो 3चा जो ग्राफ आहे इथून स्लाईड करायचा बॉक्स आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून अशा वेळेस झाल्यानंतर सिम्पली आपला आता काय करायचं आहे, हे जे आपलं पहिलं ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सिम्पली मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट असेल सेक नावचं इथून सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये तुम्हाला असेल तर सिम्पली हा जो फीड आहे तो इथून मिळून गेला आहे. सिम्पली इथून सिलेक्ट केल्यानंतर हे तुम्हाला अप्लाइड ऑल्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे झाल्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं आहे, हे जे 4 फोटो आहे त्यांना आपल्या की देऊन घ्यायच्या, झूमचा इफेक्ट आहे तो इथून ॲड करायचा आहे. त्यासाठी हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि पहिले ॲडजस्टवरती क्लिक करून सॅच्युरेशन मायनस करायचं आहे ते, ठीक आहे, अशा प्रकारे. आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना पहिला फोटो आहे त्याच्या पहिले इनपुट आल्यानंतर इथे कीचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच फोटोच्या शेवटला की द्यायच्या अशा, ठीक आहे. त्याच्यानंतर पहिले इनपुट येऊन झूम करायचं पहिल्या कीपासून, ठीक आहे. म्हणजे इथून झूमचा जो फीड आहे इथून ॲड होऊन जाईल. सेम प्रोसेस दुसऱ्या फोटोला इथून करायचं आहे. इथे की द्यायची, पहिली जी की दिली तिथे येऊन सिम्पली झूम करायचा फोटो. सिम्पली आपला हा जो तिसरा फोटो आहे त्याला आपण करून घ्यायची, इथे की द्यायची आणि इथे की द्यायची, ठीक आहे. ते इथून ह्या कीपाशी येऊन झूम करायचं अशा प्रकारे, ठीक आहे. नॉर्मल करायचं, ले पण नाही आणि कमी पण नाही, ठीक आहे, जेवढा आपला सूट होईल तेवढा. तर शेवटच्या फोटोला पण आपण झूम करून घेऊया, ठीक आहे. म्हणजे इथून एक झूमचा इफेक्ट ॲड होऊन जाईल फोटोला. हे सर्व झाल्यानंतर इथून आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, खाली इथे तुम्हाला इफेक्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. फीड टूवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूम नावाचा. तर सिम्पली यामध्ये असेल शोधा तुम्ही येते, तर सिम्पली इथून मिळून गेला, सिम्पली सिलेक्ट करायचं, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 6 सेकंदाचे तिथे आहे टायमिंग आहे ना बरोबर 6 सेकंदाचे तिथे यायचं आहे, ठीक आहे. हे त्यानंतर व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करू सिम्पली तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सेक नावचा इथून सिलेक्ट करायचा आहे. तर सिम्पली इथून हा जो व्हिडिओ आहे इथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या ज्या चिल्ल्यान तसेच 6 सेकंदापासून हा जो आपला 2 नंबरचा चालू जिथून फोटो स्पीड केला तिथपर्यंत आणून ठेवायचं असं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं, स्पीड येते 20 ठेवायचं आहे, इंटेन्सिटी 20 आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करायचं, डुप्लिकेटचं ऑप्शन आहे ते खाली 3 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे. जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करून रिप्लेसचं ऑप्शन आहे ते खाली त्यावरती क्लिक करून सिम्पली पुन्हा नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं, ठीक आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा इथून स्लाईड करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून आपला जो हा व्हिडिओ आहे इथून क्रिएट होऊन जाईल.
तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.